नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा बघणार आहोत तलाठी भरतीसाठी असे महत्त्वाचे 50 IMP प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये बघायला भेटू शकतात। त्यामुळे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी खूप असा महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक नक्की करायचं आहे। तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 51, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर बघा 4 ऑप्शन आहेत आपल्याकडं आणि या 4 पैकी आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वितान, या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 52, पत्नी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? नसलेला विचारलं आहे, तर बघा ऑप्शन क्रमांक 1 कांत हा याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 53, मंडाले तुरुंगात असताना लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 54, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर कोणता ग्रंथ यांनी लिहिला? तर बघा प्रश्न क्रमांक 54चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ग्रामगीता हा ग्रंथ यांनी लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 55, विनोबा भावे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? त्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 गीताई हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 56, गोपाळ हरी देशमुख यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 56चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ग्रामरचना हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 29 जुलैला साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 58, नक्षलवाद्यांच्या मूळ छोट्या गटास काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दलम असे या ठिकाणी म्हणतात। प्रश्न क्रमांक 59, काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? म्हणजे कोणत्या प्रकारची माती आढळते? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 पीठ या प्रकारची मृदा या ठिकाणी आढळते। प्रश्न क्रमांक 60, केशरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर कोणी सुरू केले? तर बघा आपले ऑप्शन तुम्ही वाचून घेत चालायचे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केले। प्रश्न क्रमांक 61, मुख्यत्वे टिंबटिंब या पिकावर पडणाऱ्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशक वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 भात या पिकावर पडणाऱ्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ताम्रयुक्त बुरशीनाशक वापरतात। प्रश्न क्रमांक 62, कोठे गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच या अर्थाची म्हण म्हणजे काय? तर बघा पळसाला पाने तीनच याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला भेटतंय। प्रश्न क्रमांक 63, भुंगा या शब्दाचा समानार्थी अर्थ सांगा। कोणता आहे समानार्थी अर्थ? तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 63चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मिलिंद याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 64, गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर गिरीचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 नग याचा समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 65, एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा टिंबटिंब अलंकार होतो। तर बघा आपल्याकडे ऑप्शन आहेत 4 आणि या 4 ऑप्शनपैकी आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 श्लेष अलंकार होतो। प्रश्न क्रमांक 66, ॲनी बेझंट व टिंबटिंब यांनी होम रूल चळवळ सुरू केली। तर बघा ऑप्शन आपल्याकडे 4 आणि या 4 ऑप्शनपैकी आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांच्यासोबत या ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ या ठिकाणी सुरू केली आहे। प्रश्न क्रमांक 67, केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? तर कोठे आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 नागपूर याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 68, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार टिंबटिंब यांना देण्यात आला आहे किंवा कोणाला देण्यात आलेला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 69, महात्मा गांधीजींचा पुण्यतिथी दिवस हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
तर बघा ऑप्शन क्रमांक 4 हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 70 महात्मा गांधीजींनी प्रथम सत्याग्रहाचा वापर कोठे केला होता. तो कोठे केला होता तर बघा ऑप्शन क्रमांक 4 दक्षिण आफ्रिका या ठिकाणी केला होता. प्रश्न क्रमांक 71 खालीलपैकी महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता. तो कोणता आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 नाताळ सत्याग्रह या ठिकाणी त्यांनी पहिला सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 72 महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका कोणती. तर बघा पुणे महानगरपालिका या ठिकाणी सर्वात मोठी महानगरपालिका बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 73 केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे. तर बघा मित्रांनो प्रश्नाचं उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74 केवलादेव राष्ट्रीय उद्यान पक्षी उद्यानाची स्थापना कधी झाली. तर कधी झाली आहे तर बघा प्रश्न क्रमांक 74चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे 10 मार्च 1982. प्रश्न क्रमांक 75 महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 76 ईडी म्हणजे काय. तर बघा ईडी म्हणजे काय ऑप्शन क्रमांक 3 इन्फॉर्मेंट डायरेक्टोरेट म्हणजेच ईडी होय. प्रश्न क्रमांक 77 ईडीचे मुख्यालय कोठे आहे. तर बघा ईडीचे मुख्यालय कोठे आहे आपल्याकडे ऑप्शन 4 आणि या 4 ऑप्शनपैकी आपलं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 78 डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे. कोणत्या देशाचा भाग आहे तर ऑप्शन क्रमांक 3 भूतान किंवा भूटान या देशाचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 79 खालीलपैकी ड्यूस ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या खेळाशी संबंध आहे तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 79चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 80 ग्रँड स्लॅम ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. ग्रँड स्लॅम कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा ऑप्शन क्रमांक 3 लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 81 सर्वाधिक दूध देणारी भारतीय गाय कोणती. तर कोणती मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक 81चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 साहिवाल ही गाय सर्वात जास्त दूध देणारी भारतीय गाय आहे. प्रश्न क्रमांक 82 सर्वाधिक दूध देणारी शेळी कोणती. तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 82चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सानेन या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 83 सर्वाधिक लोकर देणारी मेंढी कोणती. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 मेरिनो ही सर्वाधिक लोकर देणारी मेंढी आहे. प्रश्न क्रमांक 84 गीर गाईचे मूळ स्थान पुढीलपैकी कोणते आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 जुनागड हे आहे गुजरातमध्ये या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 85 महाराष्ट्रात एका मेंढीपासून सरासरी वार्षिक किती लोकर मिळते. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 अर्धा ते 1 किलो लोकर या ठिकाणी भेटते. प्रश्न क्रमांक 86 कोणत्या रोगासाठी ऊसाच्या बेण्यास लागवडीपूर्वी गरम पाण्याची प्रक्रिया केली जाते. प्रश्न क्रमांक 86चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 गवताळ वाढ याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 87 निबलिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 88 सेमीकंडक्टर ही संज्ञा कशाशी संबंधित आहे. तर बघा 4 ऑप्शन आहेत आणि या चारीपैकी ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 89 दातांचा डॉक्टर कोणता आरसा वापरतो. तर बघा बहिर्वक्र आरसा वापरतात म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 90 खालीलपैकी सौर तापकामध्ये कोणता आरसा वापरतात. तर सौर तापकामध्ये ऑप्शन क्रमांक 3 अंतर्वक्र आरसा वापरतात. प्रश्न क्रमांक 91 दाढी करताना कोणता आरसा वापरतात. तर दाढी करताना कोणता आरसा वापरतात तर ऑप्शन क्रमांक 3 अंतर्वक्र आरसा वापरतात. प्रश्न क्रमांक 92 कर्करोगाच्या उपचारासाठी कोणते किरण वापरली जातात. तर बघा प्रश्न क्रमांक 92चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गॅमा किरण वापरली जातात.
प्रश्न क्रमांक 93, साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 कानपूर या ठिकाणी झाली. प्रश्न क्रमांक 94, घटनेच्या 112व्या कलमानुसार केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत मांडण्याची घटनात्मक जबाबदारी कुणाची असते? तर कुणाची असते हे मला तुम्ही काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. काय करायचं आहे, कमेंटमध्ये याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे आणि सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. उत्तर चुकलं तरी चालेल, पण या ठिकाणी याचं योग्य उत्तर मला सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 95, HDFC बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 95चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी HDFC बँकेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 96, शून्य भेदभाव दिवस कधी असतो? तर कधी असतो? ऑप्शन क्रमांक 2 1 मार्च या दिवशी शून्य भेदभाव दिवस असतो. प्रश्न क्रमांक 97, खालीलपैकी मलेरियाचे जंतूंचा शोध कोणी लावला? तर कोणी लावला आहे? तर बघा आपलं जे काही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रोनाल्ड रॉस यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 98, महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? तर किती नद्यांचा उगम होतो आहे? तो ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी 5 नद्यांचा उगम होतो आहे. प्रश्न क्रमांक 99, भारताची पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 1951 ते 1956 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 100, खालीलपैकी भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा संमत केला? तर बघा प्रश्न क्रमांक 100चं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1955 या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच IMP प्रश्नांचे व्हिडिओ बघण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा.